एफविंग श्रद्धा योग सोसायटीमधून छोटीशी पिकनिक काढायचं ठरलं आणि 6:30 वाजता आम्ही सगळ्या एकत्र जमणार होतो. सगळे एकत्र जमलो, सगळे एकत्र खाली भेटलो आणि निघालो. आमची ट्रिप ऑन झाली आहे. गौरांग सोबत होता. पकडायची होती 7:30ची कर्जत फास्ट ट्रेन. त्याच्यामुळे आम्ही गेलो रेल्वे स्टेशनला. तिथून आम्ही 7:30च्या ट्रेनची वाट बघत होतो. थोडंसं 15 मिनटं लवकर पोचून ट्रेनची वाट बघितलेली. ट्रेनमध्ये बसलो. तिथून नेरळला उतरलो आणि टॅक्सी घेतली आणि आम्ही फार्म हाऊसला गेलो. हा फार्म हाऊस आहे, ह्याचं नाव आहे हॅपी लँड. फॅमिलीसाठी उत्कृष्ट आहे. येस, आणि पोचलो आहोत. हे काका, ड्रायव्हर काका, त्यांची गौरांगजवळ 5 मिनिटात ओळख झाली. त्याला ओळख काढायला काय सांगायलाच नको. हे आहे हॅपी लँड फॅमिली रिसॉर्ट. फॅमिली, फ्रेंड, फॅमिली त्याच्यासाठी खूपच छान आहे. हे आहे त्यांचं छोटंसं किचन. बघा तुम्ही, मी तुम्हाला सर्व छोटे छोटे व्हिडिओ काढले आहेत. ते मी एकत्र करून तुम्हाला एक व्लॉग बनवून प्रेझेंट करते. हळूहळू एंट्री करतोय, तसं मी तुम्हाला जमेल तसे आतमधला एक व्ह्यू दाखवते. आम्हाला रूमची चावी देणार होते, त्याच्यासाठी आम्ही वाट बघतोय. हे स्टेसाठी पण खूप छान आहे. थांब, कपडे चेंज करून नंतर बघू शकताय तुम्ही. रूमची चावी मिळाली आहे आम्हाला. नो गौरांग. रूममध्ये जातोय, थोडं फ्रेश होतोय, चेंज करणार आणि बाहेर येणार आहोत स्विमिंग पूलमध्ये जायला. येस, ह्यांचे बेड अरेंजमेंट पण खूप छान आहे. आतमध्ये दाखवते मी तुम्हाला. इनफ होते एक रूम 1 डेसाठी, नॉट फॉर स्टे. हे त्यांचं किचन आहे. सकाळी नाश्ता झाला, कांदा पोहे, थोडेसे रील्स केलेले. रील्स तर बनता आहे ना, फक्त सगळं दाखवणार आहे. थोडेसे नाही, भरपूरच रील केलेले आम्ही. ॲक्च्युली असं वाटलं रील्सच्या रूममध्ये मजा केली होती. इग्नोर इट. हे आम्ही बाहेर आलो चेंज करून स्विमिंग पूलमध्ये मजा करायला. वेट, वाव, खूपच छान आहे. एवढी हाईट 5 फीट्स असेल, पण इनफ आहे आमच्यासाठी, कारण आम्ही एवढे कोण स्विमर नाही. थोडेसे इथे रील्स केले, खूप मजा केली आम्ही. सगळे एफविंगचे सिंगर आम्ही पकडून नेलेले होते, ते कामी आले. दीपिकाने माईक आणि स्पीकर आणलेला, त्याच्यामुळे खूप मजा आली. थोडंसं माहोल चेंज झालं. छोटा सिंगर, त्याने पण एक सॉन्ग गायला, सॉन्ग बोलला तो. फर्स्ट टाइम त्याने माईक हातात घेतलाय. नॉट बॅड. इशारे से बुलाया, इधर आ, इधर आ, इधर आ, दूसरा हाथ. इथे तर आम्ही सगळे खेळ खेळले असेल. पकडा पकडी पण खेळ होता.
3-4 गेम असे खेळले इथे. थोडी मजा वाटली, थोडंसं वॉर्मअप झाल्यासारखं पण वाटलं. रूममध्ये गेलो, चेंज केलं आणि एक छोटासा केक सेलिब्रेशन केलेला वुमन्स डेचा. वुमन्स डे होता, त्याच्यामुळेच आमची ट्रिप प्लॅन झाली होती. फोटोज काढले करतोय आम्ही आणि आमचं आता टाईम नवीन ओळखी झाल्या. सेलिब्रेशन फायनली डन झालेली आहे. खूप मजा आली. आमचा लास्ट फोटो आहे. चलायचं काय काका? मी गुरुवारी गेले.